गाइस, तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मी आता ना लो व्हॉल्यूम मध्ये बोलतोय कारण की उद्या आहे म्हणजे 16 मार्चला माझ्या पप्पांचा बर्थडे आणि आम्ही सगळे प्रिपरेशन्स करून ठेवलेले आहेत। तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय प्रिपरेशन केले। मी आणि मम्मीने केलेले आहेत हे सगळे प्रिपरेशन्स। तर पप्पांना याच्याबद्दल एक सुद्धा आयडिया नाहीये। बेडरूम मध्ये आलोय, कसं नाही कसं ते आमचं सगळं सामान घेऊन आम्ही आलेलो आहे बेडरूम मध्ये। पप्पा बाहेर बसले टीव्ही बघतायत, तोपर्यंत आम्ही पप्पांना बोलून ठेवले की जर आतमध्ये येऊ नको, मम्मी एडिटिंग करते। तर असं आम्ही पप्पांना बोलून तिकडे बाहेर बसवलेलं आहे। तर आता म्हणून मी लो व्हॉल्यूम मधून बोलतोय। तर चला आपण करूया तयारी। तर दरवेळी तर पप्पा माझ्या बर्थडेला खूप मोठं सेलिब्रेशन करतात। तर मी आणि मम्मीने पण विचार केला की यावेळी आपण पप्पांसाठी काहीतरी म्हणजे छोटंसं असं सेलिब्रेशन करूया। तर आम्ही काय काय आणलंय बाहेर गेलो आणि त्याची पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे। आम्ही बाहेर गेलो आणि पप्पा जस्ट राऊंड मारत होते आणि आम्हाला दिसले, वाचलो। मम्मीनी असं बहाणा बनवला की मला काय ज्यूस पाहिजे होता, असं मम्मीने ज्यूसचं बहाण दिलं। आणि नंतर आम्ही सगळ्या आमची जी शॉपिंग करतो ती पण केली, पण नंतर शॉपिंग अशी काही मोठी नाहीये, तरी पण नंतर आमची गोष्ट राहिली। ती पप्पा जेव्हा राऊंड मारत होते त्याच वेळी मी लगेच गेलो आणि लगेच जाऊन घेऊन आलो। खूप इंटरेस्टिंग फॅक्ट होता। तर पप्पाने आमच्यासाठी एवढं काय केलं, तर आम्ही एवढं सेलिब्रेशन नाही करू शकत का त्यांच्या बर्थडेला, म्हणून मी असं प्लॅन केले। आणि आता आम्ही तयारी करतोय। रात्रीचे जवळजवळ 11:30 झालेले आहेत। 12 वाजता मी बरोबर सेलिब्रेट करणार बर्थडे। तर आम्ही इकडे असंच घरी हे करतोय, म्हणजे असं सेलिब्रेशन। तर असं आम्ही सेलिब्रेशन करतोय आणि आता आम्ही सेलिब्रेशन करतोय। तर सेलिब्रेशन केल्यानंतर तुम्हाला दाखवूया आणि काय काय मी पण बनवलं आहे। एक गोष्ट 2 गोष्टी बनवल्या तर तुम्हाला दाखवतो मी नंतर। तर चला आधी आपण आपलं तयारी करून घेऊया, म्हणजे सगळं हे करूया, सेटअप करूया आपलं बर्थडेचं सगळं। व ते करून झाल्यानंतरच आपण त्याचा बर्थडे सेलिब्रेट करणार 12 वाजता बरोबर 16 मार्चला। तर तुम्हाला आता मंथनने सगळं सांगितलं। मंथन आज व्हिडिओची सुरुवात मंथननेच केलेली आहे। तर बोलला की मम्मी पप्पांचा बर्थडे आहे उद्या, तर रात्री आपण छोटंसं असं सेलिब्रेशन करूया। तर पप्पांना आपण म्हणजे पप्पा आपल्यासाठी एवढं सगळं करतात, म्हणजे मंथन बोलला की मम्मी पप्पा आपल्यासाठी एवढं सगळं करतात, तर आपण त्यांच्यासाठी एवढंसं छोटंसं असं सेलिब्रेशन नाही करू शकत का? म्हटलं ठीक आहे, तू बोलतोय तर आपण करूया। आणि तसंच मंथन बोलला की मम्मी आपण ना असं छोटंसं असं डेकोरेशन करूया, पण बाहेर केलं तर पप्पा तिथे बसले टीव्ही बघतायत तर त्यांना समजणार मम्मी। मी म्हटलं ठीक आहे, आपण बेडरूम मध्ये करूया। आणि एका म्हणजे दिवाळाला लावलं तर पूर्ण हे होणार, सगळं चिपकलं तर परत त्याचा कलर निघून येणार। तर बोलली की आपण इथे मस्तपैकी असं हे कर्टन लावलेले आहेत ना, तर त्याच्यावरती ओढणी टाकते, व्हाईट कलरची एक ओढणी आहे, तर त्याच्यावरती आपण हे मस्त असं डेकोरेशन, म्हणजे डेकोरेशन नाही, छोटंसं असं सिंपल सेलिब्रेशन, म्हणजे आमच्यासाठी डेकोरेशनच आहे। म्हणजे की असं मुलं काय आयडिया देत असेल तर त्याच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे, डेकोरेशनच बोलायचं। तर इथे मी मस्त ओढणी टाकून घेतली। त्याला बोलले आपण इथे आता बलून पण आणलेले, येताना स्कूलवरून संध्याकाळी येताना काय काय घेऊन आले। आणि मंथनने तुम्हाला सांगितलं की आम्ही कसं म्हणजे लपून छपून काय काय गोष्टी घेऊन आलो, म्हणजे केक तर पेस्ट्री घेऊन आलेली आहे मी। मंगेशना तसं सेलिब्रेशन करायला आवडत नाही, पण जो व्यक्ती आपल्यासाठी एवढा करतो तर त्याच्यासाठी छोटंसं असं काहीतरी सेलिब्रेशन करायला काय हरकत नाहीये। तर त्यामुळे मी मस्त 5-6 असे फुगे आणले, त्यानंतर हॅपी बर्थडे हा असा टॅग आणला आणि हे तुम्हाला इथे रोज दिसत आहे। त्यानंतर मंथनने असं लेटर पण लिहिलेलं आहे पप्पांसाठी। आणि एक बोलला की मम्मी पप्पांना फ्रँक करूया, तर त्याच्यासाठी पण एक त्याने हे करून ठेवलेलं आहे, तर तुम्हाला ते पुढे समजणार। तर मी त्याला दोरा लावून बघत होती की मला वाटतो, बोलला मम्मी ते त्याने दोरा लावलेला तो कसं ते गॅसवरतून जे असतात ना फुगे, तर त्याला दोरा लावला की ते वरती उडतात। तर म्हटलं ठीक आहे आपण असेच ठेवूया। तर त्यामुळे तो थोडंसं असं, आणि व्हिडिओ मी थोडा फास्ट पळवते कारण की जर असं नॉर्मल आपण बघत गेलो ना तर खूप मोठा झाला असता, तर त्याच्यामुळे मी इथे असं फास्ट फॉरवर्ड केला। तर थोडंसं समजावून घ्या। आणि मंथनची आयडिया होती मम्मी आपण हे असं करूया तसं करूया, पप्पांसाठी असं हे करूया। आणि पप्पा जोपर्यंत आईला फोन लावतायत तिकडे, तर तोपर्यंत आपण इकडे मस्त असं छोटंसं डेकोरेशन करूया आणि मग पप्पांना आपण सरप्राईज देऊया। मी म्हटलं ठीक आहे 12 वाजेपर्यंत, तसं पण मंथन जागा असतो, मी पण जागी असते,
तर मंथनला म्हटलं ठीक आहे आपण दोघं जण करूया. आम्हीच होतो घरी, फक्त मंथन, मी आणि मंगेश होतो. तर कोण नसेल तर म्हणजे कसं थोडंसं रिलॅक्स झालो आम्ही, म्हणजे संकेत पण नव्हता, तर त्याच्यामुळे आम्ही तिघच होतो. तर म्हटलं ठीक आहे आपण मस्त असं पप्पांसाठी सेलिब्रेशन करूया. आणि इथे मस्त लाईट पण लावली. मग तो बॉक्स मी जो दिवाळीची लाईटिंग असते ती सगळी भरून ठेवली होती, तर ती परत बाहेर काढली. आणि त्यानंतर मग इथे मस्त असं डेकोरेशन करून घेते. तर तुम्हाला पुढे दाखवते मी काय काय डेकोरेशन म्हणजे हॅपी बर्थडेचा टॅग लावलेला आहे, त्यानंतर हे लाईट लावलेली आहे थोडीशी मस्त अशी. आणि मंथनने ही सगळी आयडिया गेली की मम्मी आपण सेलिब्रेशन करूया. ठीक आहे. तर त्या मंगेशना असं मोठं असं सेलिब्रेशन कधी करायला काय आवडत नाही, किंवा असं म्हणजे ते कोणत्या गोष्टीसाठी जास्त असे काय एक्सायटेड नसतं. जे काय असेल ते मलाच आवडतं, की असं फोटो वगैरे काढणं किंवा असं सेलिब्रेशन करणं. ते नॉर्मली अशा पद्धतीने ते नॉर्मल ठीक आहे बर्थडे आहे ना, मग जास्त केक वगैरे काय आणू नको, तुला जे आवडतं तुला जे काय बनवायचे ते बनव. असं पण नसतं की आज माझा बर्थडे आज हे बनव, आज हे करूया ते करूया, कधीच नसतं त्यांचं. तर त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे, जो व्यक्ती आपल्यासाठी एवढं सगळं करतो तर आपण त्याच्यासाठी थोडंसं काय करू शकत नाही का. तर म्हणून मी म्हटलं ठीक आहे तुझे मंथन जो बोलतोय ते आपण करूया. मग इथे मस्त असं कॅन्डल लावले, म्हणजे पेस्ट्री आणलेले मी, तर केक काय आणला नव्हतं, पेस्ट्री आणले. आणि त्यानंतर मी रोज असं घेऊन आली त्यांना, आणि इथे मस्त असं लाईट लावली आणि हॅपी बर्थडेचा टॅग लावला. तर माझ्यासाठी हे सेलिब्रेशनच आहे आणि त्यांना पण ते असं म्हणजे हे वाटेल की अचानक कसं काय एवढं सगळं यांना सुचलं. आणि म्हणजे म्हणून मग मी ते छोटंसं असं रात्री 12 वाजता बरोबर आपण असं सेलिब्रेशन केलं. मुलगा माझ्या साथीला होता, त्याच्यामुळे मला अजून आनंद माझा द्विगुणित झाला होता. की म्हटलं मंथन एवढा बोलते की पप्पांना असं करूया तसं करूया. त्याला माहिती आहे कारण की पप्पांना काही गोष्टी आवडत नाहीत अशा. आणि त्यानंतर मला बोलला की मम्मी तू इथे लाईट बंद करून ठेव, मी पप्पांना घेऊन येतो. तर त्यानंतर त्याने काय केलं, मी म्हटलं एवढा उशीर बाहेर काय करतोय, तर पप्पांना त्याने मस्त अशी पट्टी बांधून घेऊन येत होता, एक कपडा बांधला. आणि पप्पा तुम्ही चला आतमध्ये, म्हणून आता तो घेऊन येईल बघा, तुम्हाला दाखवते. आणि ते आश्चर्यचकित झाले की अरे असं कसं तुम्ही, म्हणजे एवढं सेलिब्रेशन. आता म्हणून घेऊन येतोय पप्पांना. हा बघा इथे हे नॉर्मल बाहेर टीव्ही बघत बसले होते, तर मला आणि मग कपडा बांधून घेऊन आला त्यांना. तर मंगेशचा स्वभाव सांगण्यासारखा म्हणजे खूप सांगण्यासारखं तर खूप काही आहे, पण मन मिळावा असं आहे, शांत असं स्वभाव. आणि म्हणजे कोणती गोष्ट मागितल्यानंतर कधीच अजूनपर्यंत मला बोलले नाहीयेत की तुला हे कशाला पाहिजे, कशाला घेते किंवा काय. जे मी मागेल ते लगेच म्हणजे हा ठीक आहे तुला पाहिजे ना ही गोष्ट घेऊया. आणि सपोर्ट खूप करतात सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे आता इवन मी यूट्यूब चॅनल खोललं तेव्हा पण बोलले की मी म्हटलं अहो मला यूट्यूब चॅनल खोलायचं आहे. हा ठीक आहे तुझी आवड आहे ना, तुला जे आवडेल ते कर, पण तुला म्हणजे तू कम्फर्टेबल पाहिजे त्याच्यामध्ये, तुला जे आवडेल ते तू सगळं कर. आणि तसंच म्हणजे सपोर्टिव्ह आहेत खूप. आणि स्वभाव भरपूर सांगण्यासारखं आहे, जसं जसं म्हणजे शांत स्वभावाचे आहेत आणि सगळ्यांना खूप मदत करतात. तर त्यांचा असं स्वभाव आहे, सांगण्यासारखं भरपूर आहे. कधीतरी मी तुम्हाला सांगेन या गोष्टीवरती. तर असं सांगताना आता मन भरून येते, पण मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन ही गोष्ट. पप्पांना भरव, दोघांनी हात लावा ना. ये ना, येतोय काय आपण ओपन नाही देऊया. हे बघ ना, तर तू भरव. तुम्ही बरोबर. Thank you so much. Thank you. फोटो काढू. तुम्ही जेव्हा बाहेर गेले राऊंड मारायला तेव्हाच आम्ही केक घेतो. पप्पाला गिफ्ट द्यायचंय. तर आता मी पप्पांना देणार असं एक हँडमेड गिफ्ट. तर पहा तुम्हाला काय करायचंय, हे जे दिसते तुम्हाला झट करून बोलायचं तुमच्याकडे सरप्राईज देणार आहे. मंथनने मला काहीतरी गिफ्ट दिलेलं आहे, स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे. इकडे बघा कॅमेरामॅन, फोकस. आणि असं झट करून उघडायला सांगितलंय. करून उघड. अरे अरे काहीतरी खूप काम केलेलं आहे का? इतकं वेळ खोलू का?
प्रैंक हो गया, प्रैंक मेरे साथ प्रैंक हो गया. रिअल गिफ्ट इधर आहे. आता ओरिजिनल आहे का बघूया म्हणतो. ओरिजिनल गिफ्ट दे. काय करायचंय, हे असं खोलायचंय. हो का, हाताने बनवलेलं आहे. ओपन कुठून खोलायचंय म्हणतात. तुम्ही असं खोला. तू आतमध्ये ढकलू का बाहेर घेतली. खेच बाहेर आहे दाखवलं. असं गिफ्ट. कॅमेरामॅन फोकस करो. ओपन. काय खोला. 20 से निकाल दो. तो क्या स्प्रिंग बिंग डाला है मंथन भाई ने. कैमरामैन फोकस. अब क्या करना आता है? सगळी पप्पांनाच लावूया ते उचलायला. पप्पांचं रिटर्न गिफ्ट. अभी से खोलो. कैमरामैन फोकस करो फिर से. कुछ खुल रहा है, कुछ खुल रहा है. ये राज खुल गया. अभी मी वाचून दाखवतो. माझ्या मुलाने माझ्यासाठी लिहिलेलं आहे. असं पकडा म्हणजे मला कॅमेऱ्यात पण दिसते आणि मी वाचून पण दाखवतो. हॅपी बर्थडे डिअर डॅड. आय लव यू. यू आर माय फर्स्ट फ्रेंड अँड बेस्ट फ्रेंड. Everyone did not think about dad as much as mom. I also love both of you very much. Congratulations for 40 years. God is behind you and my family also behind me. आ जाओ, तुम भी आए. तुम भी मेरे फैमिली हो. आ जाओ कैमरामैन. तुम मेरा साथ दो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. काय टेन्शन घेऊ नको, मी तशी सोडणार नाही. Thank you so much for surprise. Your surprise to me, your mom, and you give me a very special surprise, and I enjoyed that moment. So thank you so Once much. again, happy birthday. This is a really big thing for me. Thank you so much, Manthan. Thank you. इतनी खुशी सालों के बाद मिली है मुझे. वाह क्या एक्टिंग है.